एका बाजूला त्यातले त्यात बरे बाजारभाव मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये थोडासा दिलासा मिळतोय, शेतकऱ्यांना थोडासा आनंद आहे. पण दुसऱ्या बाजूला काही शेतकरी मात्र दुःखाच्या खाईत लोटले गेलेले आहेत. कारण त्यांची कांदा बाजारभावात 100 कोटींपेक्षा जास्त रुपयांची फसवणूक झाली आहे. 100 कोटी रुपये कांद्याच्या पैशांचे बुडालेले आहेत. ऑगस्टमध्ये कांदा विकला होता, त्याचा एकही रुपया अजूनही मिळालेला नाही. तब्बल 1000 पेक्षा जास्त शेतकऱ्यांचे 100 पेक्षा जास्त कोटी रुपये बुडालेले आहेत. ही अतिशय गंभीर गोष्ट आहे आणि अतिशय करुणादायी, वेदनादायी गोष्ट आहे. या संदर्भात आपण आज माहिती घेणार आहोत. नमस्कार. ॲग्रोशिवारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आहे रविवार, दिनांक 14 डिसेंबर 2025. सर्वप्रथम हे सांगतो की येणाऱ्या आठवड्याचा व्हिडिओ आपण दुपारनंतर करणार आहोत किंवा संध्याकाळी करणार आहोत. काल मी करणार होतो, पण जी माहिती किंवा जो डेटा उपलब्ध व्हायला पाहिजे तो मिळाला नाही. तो आता झालेला आहे आणि त्यानुसार मग तो व्हिडिओ होईल. 100 कोटी रुपयांना शेतकऱ्यांना चुना लागला आहे. शेतकऱ्यांचे 100 पेक्षा जास्त कोटी रुपये बुडाले. हे काय प्रकरण आहे? एका बाजार समितीतल्या एका व्यापाऱ्यानं 10 कोटीपेक्षा जास्त पैसे शेतकऱ्यांचे बुडवले, त्याची माहिती आपण बघितली होती. त्यासाठी ते सगळे सरकारकडे गेले, सरकारने पाठपुरावा केला, मग ते निलंबन करू वगैरे अशा कारवाई केल्या. अशा कारवाईच्या सगळे कागदपत्र इकडे तिकडे त्या कागदाच्या होड्या फिरल्या. पण जर सरकारनंच पैसे बुडवले असतील या सगळ्याच्या, तर तक्रार कोणी आणि कुठे करायची? सध्या हे 1000 शेतकरी आणि त्यांचे प्रतिनिधी असलेले काही जण हे दिल्लीपासून, मुंबईपासून दिल्लीपर्यंत सगळीकडे फिरत आहेत. कारण एकच आहेत की शेतकऱ्यांचे 100 कोटी रुपये किंवा त्याच्यापेक्षा जास्त पैसे परत द्या. आता हे प्रकरण काय ते समजून घेऊ. अर्थातच नाफेड आणि NCCFच्या घोटाळेबाजांची आपण सगळ्या समाचार घेत असतो. घोटाळेबाज अधिकाऱ्यांची, घोटाळेबाज कर्मचाऱ्यांची, घोटाळेबाज व्यापाऱ्यांची. हे त्याच नाफेड NCCFशी संबंधित आहेत. हे सगळे पैसे नाफेडचे आणि थोडेफार NCCFचे बुडालेले पैसे किंवा बुडवलेले पैसे आहेत. नाफेडची खरेदी यंदा थोडी उशिरा सुरू झाली. NCCFची खरेदी उशिरा सुरू झाली. एक तर झाली तर ती पण साधारण दोन्ही मिळून, म्हणजे नाफेड आणि NCCF मिळून साधारण 3 लाख मेट्रिक टन इतकीच होणार होती असं जाहीर करण्यात आलं. एप्रिलमध्ये आपण बातम्या दिल्या, मेमध्ये बातम्या दिल्या आणि प्रत्यक्ष खरेदीसाठी मात्र जुलै उजाडला. आता हे जुलै उजाडण्याचं कारण त्यांनी प्रचंड कडेकोट बंदोबस्त केला होता. कारण नाफेड NCCFचं प्रकरण थेट कोर्टामध्ये गेलेलं होतं. हायकोर्टामध्ये अजूनही याचिका दाखल आहे आणि उद्या आपण त्याच्यामध्ये सापडलो तर आपल्याला कोणी वाली नाही असं नाफेड NCCFच्या डोकाच्या अधिकाऱ्यांना वाटलं. जे काही भ्रष्ट नेते आहेत, जे कोणी असतील त्यांना वाटलं आणि त्याचा परिणाम त्यांनी यावेळच्या अटी शर्ती इतक्या कडक केल्या की जवळपास 20 ते 25 पानं तर नुसत्या अटीच होत्या. या अटी पूर्ण केल्यामध्ये त्याच्यामध्ये एक आणखी महत्त्वाची अट होती की शेतकऱ्यानं जर कांदा या नाफेड किंवा NCCFच्या खरेदी केंद्रावर जर विकला तर त्यांना त्या दिवशीचा किंवा त्या आठवड्याचा बाजारभाव मिळेलच. शिवाय त्यांच्या खात्यामध्ये साधारण 72 तासामध्ये पैसे मिळतील अशी एक अट होती. प्रत्यक्ष असं झालं की अनेक शेतकऱ्यांनी जुलैमध्ये, ऑगस्टमध्ये यामध्ये कांदा विकला. कारण त्या काळामध्ये सामान्य बाजारामधले जे बाजारभाव होते ते सरासरी 13 रुपये होते. इथे साधारण 14 ते 16 रुपये होते. म्हणजे सरासरी 15 रुपये शेतकऱ्याला नाफेड आणि NCCFनं दिला. 1 ते 1.5 रुपयासाठी किंवा 2 रुपयासाठी शेतकऱ्यांना वाटलं की आपल्याला तेवढे मिळत आहेत, कुणालाही पैशांची अपेक्षा असते. तर त्या सगळ्या याच्यातनं त्यांनी चांगुलपणानं सरकारवर विश्वास ठेवून कांदा विकला. पण प्रत्यक्ष आज नवीन वर्ष सुरू होईल, डिसेंबरचा एंड जवळ आलेला आहे. त्यांच्या खात्यात एक फुटकी कवडीसुद्धा आलेली नाही, एक खडकू पण आलेला नाही आहे. असं का व्हावं? तर याचं कारण यंदा असं झालं की ज्या सहकारी संस्था, सहकारी सोसायट्या आणि प्रोड्युसर कंपन्या, शेतकरी उत्पादक कंपन्या किंवा शेतकरी उत्पादक कंपन्यांचं ऑर्गनायझेशन FPOs यांना जे दिलं होतं त्यांच्या कांद्याची
साधारण 3 ते 4 जणांनी मोजणी केली आणि या 3 ते 4 एजन्सीमध्ये प्रत्येक एजन्सीमध्ये तफावत आली आणि आता ते सांगत आहेत सगळी खरेदी सगळा कांदा गेल्यानंतर की बाबा तुमच्याकडे तर एवढाच कांदा होता. आता चांदवडचा एक उदाहरण घेऊया. एका सोसायटीनं साधारण त्यांच्याकडचा 3600 मेट्रिक टन कांदा हा गव्हर्नमेंटला देऊन टाकला. म्हणजे डिस्पॅच किती झाला आहे आत्तापर्यंत? 3600 मेट्रिक टन. प्रत्यक्ष तिथले जे शेतकरी आहेत त्यांच्या खात्यावर पैसे आलेच नाहीत. आता जेव्हा ते दिल्लीमध्ये विचारायला गेले की हे पैसे का आले नाही आहेत, तर त्यांनी सांगितलं की तुमच्या गोडाऊनमध्ये 1800 टन कांदा होता, तो कमी भरलेला आहे. अरे मग 1800 टन कांदा होता असा रिपोर्ट आहे, मग हा 3600 टनचा डिस्पॅच कसा काय झाला? या सगळ्या याच्यामध्ये जसं सोयाबीनमध्ये विजय वडेट्टीवारांनी आरोप केलेले की पणन मंत्र्यांच्या OSDने पैसे खाल्लेले आहेत पणन मंत्र्यांसाठी म्हणून महाराष्ट्राच्या, की सोयाबीनचं आणि मक्याचं केंद्र मंजूर करण्यासाठी 2 ते 5 लाखांची 10 लाखांची उलाढाल झाली आहे. हा आरोप आहे, याची आम्ही पुष्टी करत नाही, समर्थन करत नाही. कारण भारतीय जनता पार्टीचं सरकार हे देवानं तयार केलेलं सरकार आहे आणि अवतारी पुरुषांचं आणि सगळे अवतारी लोक त्याच्यात आहे असं माझं वैयक्तिक मत आहे. म्हणूनच तर शेतकऱ्यांचंही मत होतं, म्हणून तर त्यांनी विश्वास ठेवला. त्यामुळे तिथे असलेले मंत्री अतिशय स्वच्छ चारित्र्याचे असतात. कोणी त्याला वॉशिंग मशीन म्हटलं किंवा काही म्हटलं तरी काही म्हणू दे हवं तर, असं आम्हाला वाटतं. त्यामुळे त्यांच्यावर देवासारख्या या लोकांवर टीका का बरं करायची? मूळ प्रश्न आहे आपणच मूर्ख आहोत, मतदार असेल किंवा शेतकरी असेल, आणि मग आपण त्यांच्यावर विश्वास ठेवतो किंवा हे ठेवायला पाहिजे. फसवणूक झाली तर काय फरक पडतो ना, 100 कोटी गेले तर विशेष काही नाही आहे. एनिवे, असे उपरोधिक गोष्टी कदाचित बोलल्या जातील, पण मूळ मुद्दा जो आहे तो 100 कोटींचा आहे. तर या संस्थांनी म्हणजे आता ही जी माहिती मिळालेली आहे ती सहकारी सोसायट्या आणि FPO कडनं, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार साधारण ऑगस्टमध्ये कांद्याची खरेदी संपली. कांद्याची खरेदी संपल्यानंतर जो स्टॉकचा कांदा आहे तो तातडीनं मोजायला पाहिजे होता, पण तसं केलं नाही. तो पहिला कांदा मोजला तो इथल्या नाशिकच्या नाफेड NCCFच्या अधिकाऱ्यांनी. दुसऱ्या वेळेस मोजणी केली ती त्याच वेळेस एक सप्लाय व्हॅलिड नावाची कंपनी होती. आता हे कर्मचारी काय करायचे की मोजणी करायची, चुकीची माहिती दाखवायचे, धमक्या द्यायचे आणि या केंद्रांकडनं 1-1, 2-2 लाख रुपये उकळायचे आणि त्याच्या संदर्भात एक हनी ट्रॅप झाला होता आणि या कर्मचाऱ्यांना मजबूत चोप दिलेला होता. त्यांची काय हाल केले शेतकऱ्यांनी त्याचा आपण व्हिडिओ केलेला होता. म्हणजे या पैशांचा वापर अशा पद्धतीनं व्हायचा. आता हे सगळं झाल्यानंतर तिसरी एजन्सी आली, त्याच्यामध्ये जनरल मॅनेजर लोक जे आहेत त्यांच्या माध्यमातून ते करण्यात आलं. GM करेंगे मोजणी. मग ते मोजणी झाली. हे कमी की काय, मग डोकाला वाटलं की अरे आपणही करायला पाहिजे. मग त्यांनी मोजणी केली त्यांच्या अधिकाऱ्यांनी. एवढ्यावरच थांबलं नाही, मग फूड आणि प्रक्रियावाले आले, त्यांनी पण कांद्याची मोजणी केली. तब्बल 4 ते 5 एजन्सींनी कांद्याची मोजणी केली आणि सगळ्यात विनोदाची किंवा विरोधाभासाची गोष्ट म्हणजे या प्रत्येकाच्या कांदा मोजणीत कांद्यामध्ये तफावत आली. एकाने सांगितले की 5000 क्विंटल कांदा आहे, एकाने सांगितलं 3000, एकाने सांगितलं संपलाच आहे. असे सगळे विनोदी रिपोर्ट हे कधी कळालं शेतकऱ्यांना की जेव्हा त्यांच्या खात्यामध्ये 72 तास झाले, 1 महिना झाला, 2 महिने झाले, 5 महिने झाले, पैसे आले नाही आणि जेव्हा ते भांडायला, न्याय मागायला तिथं गेले त्यावेळेस त्यांना समजलं. काही शेतकरी नाफेड NCCFच्या MD कडे गेले होते. ते म्हणाले की अहो ते सहकारी सोसायट्यांचे पैसे आले नाही, ते थेट दिल्लीला गेलेत. तर त्यांनी सांगितलं की माझा आणि तुमचा काही संबंध नाही, तुमचा व्यवहार किंवा तुमचे करार हे त्या सहकारी सोसायट्यांशी झालेले आहेत आणि किंवा त्या FPOशी झालेले, तुम्ही दोघं मिळून बघून घ्या. म्हणजे माझा आणि तुमचा संबंध नाही म्हणजे काय? टेंडर तर नाफेड NCCFनं काढलं होतं, पैसे डोकानं पुरवलेले होते, कन्झ्युमर अफेअर मिनिस्ट्रीने पुरवले होते, ग्राहकांना स्वस्तामध्ये उपलब्ध व्हावा कांदा म्हणून हे सगळं केलं होतं आणि माझा आणि तुमचा संबंध नाही असं बेजबाबदार वक्तव्य अधिकारी शेतकऱ्यांसाठी करत आहेत. मागच्या 2-3 दिवसामध्ये हिवाळी अधिवेशन सुरू आहे, वेगवेगळे मुद्दे तापत आहेत. वंदे मातरमला 150 वर्ष पूर्ण झालेले आहे, पण
ज्या शेतकऱ्यांना खऱ्या अर्थानं वंदे मातरम किंवा ज्यांना राष्ट्राचा अभिमान वाटावा असा शेतकऱ्यांना किंवा जे राष्ट्राचे आधारस्तंभ आहे त्यांना मात्र तुम्ही 100 कोटीला बुडवलेलं आहे. त्यांचे पैसे आता कागदी घोड्यांमध्ये नाचलेले आहेत. ते म्हणतात की हे सगळे अनियमितता आहे, भ्रष्टाचार आहे, बुडवलेले आहेत, तर आम्ही हे पैसे देणार नाही. नाफेडचे 25% शेतकरी असे आहेत की ज्यांच्या खात्यात एकही रुपया आलेला नाही आणि NCCFचे 85% शेतकऱ्यांना पैसे मिळाले. 15% शेतकरी असे आहेत की एकही रुपया आला नाही. याचं कारण दिलं जातं आहे की याच्यामध्ये अनियमितता झाली आहे, भ्रष्टाचार झाला आहे. जर भ्रष्टाचार संबंधित अधिकाऱ्यांनी केला असेल, संबंधित व्यापाऱ्यांनी केला असेल, संबंधित सहकारी सोसायटी आणि त्या FPOनं केला असेल तर दंड त्यांना द्यायला पाहिजे. ज्या शेतकऱ्याचा तुम्ही कांदा घेतला आहे त्यांना दंड का, असा प्रश्न शेतकरी विचारत आहे. आता जे सगळे देव लोक आहेत, जे अवतारी पुरुष आहेत भारतीय जनता पार्टीचे, तर ते सगळे अवतारी पुरुष अधिवेशनामध्ये गर्क आहे. त्यांना असं वाटतं की ते भक्तांना दर्शन द्यायला तयार नाहीत शेतकऱ्यांना. म्हणून काय झालं की काही शेतकरी हे नाईलाजानं महाराष्ट्रातले जे बडे नेते समजले जातात किंवा शेतकऱ्यांचे जाणते नेते समजले जातात ते आहेत माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याकडे गेले आणि तिथे मात्र शरद पवारांनी त्यांचं निवेदन स्वीकारलं, सगळं हे समजून घेतलं आणि आज कदाचित किंवा सोमवारी या संदर्भामध्ये सुनावणी होईल. शरद पवारांनी त्या संदर्भातला अर्ज दिलेला आहे राज्यसभेच्या माध्यमातून. म्हणजे बघा की देव लोकांना सध्या अदृश्य झालेले आहेत, वेगळे झालेले आहेत, पण दुसरे जे विरोधी पक्षातले आहेत ते मात्र शेतकऱ्यांची बाजू घेत आहेत. मला खात्री आहे का हा व्हिडिओ बघितल्यानंतर सर्व देव जागृत होतील भारतीय जनता पार्टीचे, ज्यांच्याविषयी आम्हाला अतिशय आदर आहे. मी स्वतः अवतार मानतो, शेतकरी अवतार मानतात. म्हणजे हे उपरोधिक नाही, अतिशय प्रेमानं आणि आदरानं बोलतोय. आणि या शेतकऱ्यांना न्याय मिळेल. जर संबंधित संस्था दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई व्हायला पाहिजे. मग त्यांना तुम्ही तुमच्याकडे जे जमा असलेले की ज्यांचे जे पैसे बाकी आहे, प्रत्येक सहकारी सोसायटीचे साधारण 1 ते 1.5 कोटी रुपये किंवा आणखी काही पैसे बाकी आहेत, ते तुम्ही द्या. ते तुम्ही रोखून ठेवा, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करा. पण शेतकऱ्यांचे पैसे का थांबवतात बाबांनो? यासाठी शेतकऱ्यांनी इथून पुढे सावध व्हायला पाहिजे. खरं तर काय आहे की FPO आणि सहकारी सोसायट्या ही खूप चांगली चळवळ आहे. त्याला ॲग्रो शिवारनं त्याचं नेहमीच समर्थन केलेलं आहे. कारण ही जी बाजार व्यवस्था जी निर्डावलेली आहे तिच्यावर मात करण्याचं काम या शेतकऱ्यांच्या कंपन्यांनी केलं आहे. सुरुवातीला शेतकरी गट होते, मग आत्मा आले, आत्मा योजनेच्या अंतर्गत गट झाले. यांची कामं इतकी चांगली आहे की यांनी स्वतःची बाजार व्यवस्था स्वतः तयार केली आणि प्रचलित बाजार व्यवस्थेमध्ये जे बाजारभाव 2 आणि 3 रुपये मिळत होते त्या सगळ्यानंतर या मंडळींनी, या शेतकऱ्यांनी स्वतःचा कांदा स्वतः विकला आणि नफा कमवला. मग कांदा असेल, सोयाबीन असेल, ज्वारी असेल. पण या मॉडेलला कुठेतरी तोडायचं असेल तर काही भ्रष्ट अधिकारी आणि काही भ्रष्ट व्यापाऱ्यांना एंट्री आहे त्याच्यामध्ये. पण होणारच, म्हणजे व्यापाऱ्यांची एंट्री होणारच, कारण त्यांना माहिती की हे सगळं तोडलं तरच आपला धंदा पुढे चालू राहणार आहे. नाही तर उद्या शेतकरी शिरजोर झाले, त्यांच्याच कंपन्या झाल्या, तर मग आमचे आडत्यांचं, व्यापाऱ्यांचं, दलालांचं, बिचौलियांचं काय होणार? एनिवे, बिचौलिया हा शब्द मी वापरतोय, अनेकांना त्याचा राग येईल, तो त्यांच्या घरी त्यांनी ठेवावा. शेतकऱ्यांच्या पुढे हा राग आणि हा तुमचा रुबाब चालणार नाही. शेतकरी बळीराजा आहे. हा भले गोष्टी सरकार पलटू शकतो. आणि लक्षात घ्या, बॉर्डरवर जे सैनिक आहेत ते पण शेतकऱ्यांचेच पुत्र आहेत. फक्त ही सगळी जाणीव जागृती जे एकदा झाली ना, तर मग त्यानंतर मला असं वाटतं काही गोष्टी सुरळीत होतील. भ्रष्ट कारभार नाफेडचा, NCCFचा, याच्या विरोधात ॲग्रो शिवारनं नेहमीच भूमिका घेतलेली आहे. कुठल्याही भ्रष्टाचाऱ्यांना किंवा यांना पाठबळ मिळता कामा नये. पण त्यामुळे तुम्हाला काय कारवाई करायची असेल तर त्यांच्यावर करा. पण संबंधित शेतकऱ्याचं एकसुद्धा शेतकरी असेल तर त्यानं अतिशय घामानं, कष्टानं कर्ज काढून तो कांदा पिकवलेला असतो, त्याचं नुकसान करू नका. आजच्यापुरतं एवढं. जागृत व्हा, एकजूट व्हा, संघटित व्हा, प्रश्न विचारा आणि या संदर्भात आणखी काही असेल तुमच्या सूचना तर कमेंटमध्ये तुम्ही मतं नोंदवू शकतात. आजच्यापुरतं इतकंच. धन्यवाद.